हसवणं ही कला आहे आणि ही कला जेव्हा दोन कलाकार एकत्र करतात तेव्हा त्यातून निर्माण होते इतिहास. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सिनेमाच्या हास्यविश्वाची अजरामर जोडी. चला पाहूया या दोन महान कलाकारांच्या मैत्रीची गाथा. 1980-90चं दशक. मराठी चित्रपटसृष्टीत हास्याचं नवं पर्व सुरू झालं. एकीकडे होते अशोक सराफ, संयमी, टायमिंगचा बादशहा, तर दुसरीकडे लक्ष्मीकांत बेर्डे, एनर्जीचा फुल टँक, मिश्किल स्वभावाचा पाऊस. पहिल्यांदा दोघं एकत्र आले 1984 मध्ये आणि तेव्हा जे काही निर्माण झालं ते म्हणजे जबरदस्त केमिस्ट्री. बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते. चित्रपट संपले पण सेटवर दोघांची मैत्री अधिकच घट्ट झाली. दोघंही एकमेकांचे प्रचंड आदर करत. अशोक सराफ म्हणत लक्षा म्हणजे एनर्जीचा स्फोट होता, तर लक्षा म्हणायचा अशोक दादांशी काम करताना शिकायला मिळतं. चित्रपटापलीकडेही दोघं चहा पिणं, एकत्र गप्पा मारणं, स्क्रिप्टवर चर्चा करणं हे त्यांचं रोजचं. या जोडीने एकत्र तब्बल 50 पेक्षा जास्त सिनेमे केले. अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, आमचं सौभाग्य, थरथराट, एक डाव भूताचा या सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आणि यांचं टायमिंग, एक जण वाक्य बोलेपर्यंत दुसरा चेहरा बदलायचा आणि थिएटरमध्ये हशा उठायचा. आचार्याची बायको वेडी काय, आचार्याच्या जानव्याला किल्ली काय, जानव्याची किल्ली वेडी काय, बायकोची जानवी आचारी काय. खरं काय ते बघून ये. पडद्यावर जितके मजेदार तितकेच पडद्यामागे दोघं संवेदनशील. लक्ष्मीकांत बेर्डे काही वेळा वैयक्तिक अडचणीत असायचे तेव्हा अशोक सराफ त्यांना सावरायचे आणि अशोकदादा जेव्हा थोडे दमलेले असायचे लक्षा त्यांना फुल एनर्जी देत असे. एकमेकांची काळजी, प्रेम हे या नात्याचं गुपित होतं. त्या काळात मराठीत स्टारपेक्षा कलाकार मोठा मानला जात होता आणि हे दोघं त्याचं उत्तम उदाहरण होते. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यातून लवकर गेले 16 डिसेंबर 2004. तेव्हा अशोक सराफ म्हणाले होते, माझं काहीसं हरवलंय. मैत्रीचा तो एक भाग कायमचा निघून गेला. पण सिनेमांतून ते आजही एकत्र आहेत, हसवत आहेत. त्यांचं नातं म्हणजे खरी बॉन्डिंग, नाटक, सिनेमा आणि आयुष्य यांची. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी म्हणजे मराठी सिनेमाची शान आणि त्यांची मैत्री म्हणजे खरीच अजरामर. आजही त्यांचा चित्रपट बघताना आपल्याला त्या मैत्रीचा उबदार स्पर्श जाणवतो. जर तुम्हाला ही जोडी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा आवडता डायलॉग लिहा.